बारामती विमानतळावर पुन्हा एका विमानाचा अपघात घडलाय। गेल्या 8 महिन्यातला हा तिसरा अपघात आहे, त्यामुळे इथली व्यवस्था आणि सुरक्षा प्रणालीवरूनच प्रश्न विचारले जात आहेत। पाहूया। बारामती विमानतळावर पुन्हा एक शिकाऊ विमानाचा अपघात घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विमान उड्डाणाचं प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी संस्थेचं हे विमान होतं। विमान घसरून धावपट्टीच्या बाहेर गेलं। विमानातला चालक प्रशिक्षण घेत होता। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र विमानाचा अपघात कशामुळे घडला हे अद्याप समजलेलं नाहीये। अपघातामध्ये विमानातील शिकाऊ चालकासह इतर कुणालाही मोठी जखम झालेली नाहीये। मात्र वारंवार घडत असलेल्या अपघातांमुळे सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। बारामती विमानतळावर कारवान एव्हिएशन जी कंपनी आहे, या कंपनीच्या विमानाचा सकाळी अपघात झालेला आहे। आपण बारामती विमानतळ आहे ते आहोत। आपण पाहू शकतो की खरं तर सकाळी 12:30च्या सुमारास हा अपघात झालेला आहे। या विमानामध्ये एक वैमानिक आणि एक प्रशिक्षक होता। मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागरिकांमध्ये वेळोवेळी होत असलेल्या या शिकाऊ विमानांचा अपघातामुळे नागरिक हे भयभीत आहेत। 28 जानेवारी 2026ला मुंबईहून बारामतीला उतरणाऱ्या अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडला, ज्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा अपघात कशामुळे घडला हे अद्याप समोर आलेलं नाहीये। त्यानंतर 13 मे 2026ला एक विमान बारामतीमधून टेक ऑफ नंतर अत्यंत कमी उंचीवर उडत होतं, त्यामुळे लाईट पोलला धडकून विमान शेतात कोसळलं। यामध्ये पायलटला किरकोळ जखम झाली। त्यानंतर आज पुन्हा प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवर घसरून अपघात घडलाय। AIB असू द्या, नाहीतर तुम्ही जे काही एव्हिएशन मंत्रालय असू द्या, त्यांचं कुठेही या ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाहीये। आता बारामतीमध्ये अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे जे काही ट्रेनिंगचे तिथं स्कूल चालवतात आणि तिथं जे काही छोटे मोठे विमानं आहेत, माझ्या अंदाजाने 5 ते 6 ॲक्सिडेंट तिथं झाले असावे। त्यामुळे मग नॉर्म्स अँड रेग्युलेशन जे असतात त्या इथं पाळल्या जात नसतील तर मग जी मुलं आणि मुली आज पायलट बनण्याचं स्वप्न मनामध्ये घेऊन पुढे चाललेले आहेत, ते पायलट व्हायच्या आधीच एखादं विमान जर ॲक्सिडेंटमध्ये तिथं डॅमेज झालं, नाही तर त्यात त्या मुलीच्या भवितव्याला जर अडचण आली त्याला जबाबदार कोण? त्यामुळे कुठेही शासनामध्ये असणारे एव्हिएशन मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांचं कुठेही या ट्रेनिंग स्कूलवर न बारामतीच्या न कुठल्याच या देशातल्या लक्ष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता हा जो विषय आहे हा जरी राज्यावर आपला घडलेला असला तरी केंद्राच्या विमानतळ यंत्रणेने आणि राज्याच्या विमानतळ यंत्रणेने हे ठरवलं पाहिजे की फिजिबिलिटी कुठे आहे, कुठे विमानाचा त्रास होतो आहे आणि काही अशा घटना घडणं माझ्या माहितीप्रमाणे हे योग्य नाही आहे। त्याच्याकरता दुरुस्त होणं गरजेचं आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।